हाय गाइस, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग. कशा आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी दुपारपासून चालू करत आहे, कारण की सर्दी आहेच मला. कारण मला भरपूर असं काम होतं मगांपासून, म्हणून मी काही शूट केलं नाही. आता मी जेवण करणार आहे, तर त्यासाठी मग काहीतरी खायला बनवायचं. तर काय बनवायचं हे मी विचार करते आहे. दाखवतेच तुम्हाला काय बनवायचं. तर बाकी तर हे दिसतंयच जे काही आहे ते, पण बघू आता काय बनवायचं. तर मी माझ्यासाठी जेवण करायला बनवलेलं आहे. जे बनवलं आहे ते मी नंतर दाखवेल, पण आता सध्या मी पहिले खाऊन घेते भाकरी विथ ठेचा. बघू शकता 2 प्रकारचे ठेचे आहे, वऱ्हाडी आणि कोल्हापुरी. तर हे पहिले खाऊन घेते, नंतर खाईल मी मस्तपैकी जे बनवलं आहे ते. तर पहा, मी जे बनवलं होतं ते मी आता दाखवते तुम्हाला गाईज. तर मी हे बनवलं होतं भात सोबतच अंडे भुर्जी, त्यात फक्त कांदा टाकला आहे, बाकी काहीच नाही. आता मी खाऊन घेते, तुम्ही पण या खायला पिक्चर बघत बघत. मग मला बरं नव्हतं वाटत, थोडं अजीब वाटत होतं. मन असं निराश खराब वाटून राहिलं होतं. म्हणजे दिवसच खूप असा बोगस वाटत होता, जसं की काहीतरी होणार आहे. म्हणून मी माझ्या मनूला घेतलं आणि थोडी फार बाहेर तिथे बसली माझ्या वरच्या पोर्चमध्ये. तर थोडं बेटर वाटत होतं. आणखी मग असंच मूड खराब वाटून राहिलं होतं. म्हणजे असं दिवसच अजीब वाटत होता. असं वाटत होतं तो दिवस इतका बेकार दिवस आहे की काय होणार आहे, काय झालं आहे किंवा काय होत आहे, असं काहीतरी अजीब वाटत होतं. पण तिला घेऊन थोडंफार बसली, तिच्यासोबत खेळली, तर थोडं वाटलं मला तेवढ्यापुरतं बरं वाटलं. मग आणखी माझं मूड तसंच खराब वाटून राहिलं होतं, माहिती नाही का बरं. तर आणि पाहू शकता तुम्ही, मला भयानक वाटून राहिलं, पूर्ण माझा मूड खराब आहे. माहिती कोणतं अचानक टी व्ही लावला होता, तर टी व्हीला काही मन नाही लागून राहिलं. तर माझ्या मी संवाद स्पेशलला म्हणलं की प्लीज मला कुठेतरी घेऊन सर, तर पाहू येते काय, घेऊन जाते काय. तर आणि माझी मन मस्त सुस्तावली आहे, मस्त झोपली आहे, पाहू शकता. मग माझ्या संवाद स्पेशलनी मला थोडं एक चक्कर टाकायला नेलं, की त्याला म्हटलं की माझं मूड थोडंसं चांगलं होईल, त्यासाठी थोडं एक चक्कर गोष्टी सांगत होता. त्या गोष्टी ऐकणं चालू होत्या. तर एक तर ज्ञानाच्या गोष्टी देते मला, त्याच्यात पहिलेच माझं डोकं दुखून राहिलं होतं ना, याच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकून आणखी डोकं दुखायला लागून गेलं. तर जाऊ द्या, पण थोडं वाटलं मला फ्रेश बाहेर जाऊन त्याच्यासोबत बोलून वगैरे. तर फायनली मी घरी आली आणि फ्रेश वगैरे झाली. आता रेडी झाली आहे जिमला जायला. इकडे काय आहे, तर जाते मी जिममध्ये. डेली काम तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही दुसरा कंटिन्यू ब्लॉगमध्ये दाखवतेच मी आज काय करणार जिममध्ये. तर आणि घरी साफसफाई काहीच नव्हती केली असतं, असंच होतं घर. मग जिममध्ये पोहोचली आणि तिथे थोडा वेळ जिम वगैरे केलं. तर थोड्या वेळामध्ये आणखी मला तसंच वाटायला लागलं होतं की इथे पण नाही थांबावं, घरी चाललं जाऊ, पण नाही, मी तिथे थांबली. आणि थांबून माझं मूड थोडं इकडे तिकडे जे झालं होतं ते थोडंसं मी कंट्रोल करायचा प्रयत्न केला आणि तिथेच थांबली. मन करत होतं घरी जायचं, पण मी नाही गेली घरी, तिथेच थांबली आणि आपलं पूर्ण वर्कआउट कंप्लीट केलं. तर पाहू शकता तुम्ही गाईज, माझ्यासाठी हे सगळं भारी आहे म्हणून सध्या असं दिसत असेल तुम्हाला. मग घरी आल्याच्यानंतर करून घेतला मी स्वयंपाक आणि जिमचे कपडे घालूनच स्वयंपाक केला. हँडवॉश केले होते गाईस, टेन्शन नका घेऊ. पण ना माझं मनच असं खराब वाटत होतं. तर मी मम्मीला सांगितलं होतं, मम्मी थोडं बसली होती देवाजवळ, म्हणजे थांब थोडं. मी म्हटलं मम्मीला थोडा दिवा अगरबत्ती लाव, म्हणजे मला पॉझिटिव्ह वाटन. तर मग मम्मीनी तसंच केलं, धूप वगैरे लावली आणि मला थोडं पॉझिटिव्ह वाटलं. त्यानंतर मग बिर्याणी पण रेडी होती, आम्ही दोघींनी जेवण केलं. तर मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. बाय गाईज.